संघाची दिनच्या दिच्यात अर्थात हिंगा कर्तव्य आहे. एकांकिकेस विनोदोत्तम करंडकरचे शुभेच्छा. कृपया आपले भ्रमणध्वनी बंद ठेवावे. शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर 2012 रोजी रात्री 9:30 वाजता विनोदोत्तम करंडक 2012 मधील 3 सर्वोत्तम एकांकिका सादर होणार आहेत. त्याची तिकीट विक्री चालू आहे. धन्यवाद. यातला कोणता नक्की? गेली 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 माझी 4 तासाची वेळ गुंत्यात गेली. अरे देव म्हणतोस ना स्वतःला, एक भागा कसं शोधत नाही तुला युजलेस. तरी मी त्या इंद्राला सांगत होतो की मला चित्रमुक्ताच्या ऑफिसला डेटा एंट्रीची कामं द्या, पण हे मॅरेज डिपार्टमेंट नको. मी तर रंभाने उर्वशीचे ब्लाऊज काय इस्त्री करशील पण आपल्याला विचारतो कोण ना. आता बस गाठी मारत बसतो. अरे बस काय बसला काय धागा शोधा मी धागा शोध. तुम्ही आमची चेष्टा करा, आम्ही बसलो इथे गाठी मारत. अरे नारदा, बघतोयस ना तू हा गुंता. अरे 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 किती ते धर्म, जाती, पोटजाती, कुळं, गोत्र, शिव 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 शिव. कुळं गोत्रांचं ठीक आहे, माणसांचं काय? उंच, बुट्टा, काळा, गोरा, गाडी, स्लिम. ब्रह्मदेवाला सवय ना स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवायची. बीपीच्या 2 पिल घेतो मी रोज. कधी कधी असं वाटतं हे गाठी मारायचं सोडून स्वतःला गळफात लावून जीव द्यावा. देवा, त्याचाही काही उपयोग नाहीये. मंथनाच्या वेळी ऑलरेडी अमृत घातलेलं आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी भन्नाट न्यूज आहे. काय ऑपरेशन झालंय का आमचं? 450 गाठींची ऑर्डर. 450 नवीन गाठी. आधीच्या 1310, सगळ्या मिळून 1760 गाठी. पुरुषोत्तम आहे का हे? कोणी कोणी बसवणार? यानी नमस्कार, आपलं नाव काय? ऋषिकेश पालवे. आणि लिहिलंय कोणी? यानीच झालं, वाट लागली. वाट काय लागली? चायला नाटकाचं नाव तरी माहितीये का? काय? दिनच्या विचार, अर्थात धंदा कर्तव्य आहे. आणि निर्मिती 301 प्रोडक्शन. 301 का? मग साल बदलायची ना. एक साल बदलेंगे, चाल बदल. देवा
हवीच कोणा काळ झालो तो हरीच्या हवीच गोडाकार झालो तो हरीच्या हवीच गोडाकार नवरा हवा पक्का दिवस चालू त्याचा आणि हनुमंताला हवी सुपरवुमन हनुमंताला हवी सुपरवुमन हनुमंताला हवी सुपरवुमन बाप मी कर्जाने बेजा झालो कर्जाने बेजा दोन गेल्या पळून मोठी डोई मोठी डोई एक दो तीन चार तेरा जलवा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार नमस्कार साहेब या विंडो शॉपिंग कुणासाठी दाखवू माझ्यासाठी हे बघा तिथला काढा काय काढा आणि तो वरचा दाखवतो हा तुमचं बजेट बजेट 10 पर्यंत दाखवा 10 का म्हणतो तो खालचा काढ बरं करा हा समजा माल एवढा मोठा आहे ना मला थांबा दुसरी साईड दाखवतो एकदम फिट बसेल लावून बघा अर्धा आहे समोर वा 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 काय दिसतोय थोडा जणू सलमान कतरीना बरोबर तरीच म्हणलं मुलगा तिच्यापेक्षा जरा फुटकाच वाटतो पण हा त्याचा रुबाबदार वाटतो पण क्वालिटी मध्ये फरक येते तुमच्या हातातला जो पॅटर्न आहे ना त्याला 2 भाई आहेत 3 लग्नाच्या ताईच्या हातातला जो पॅटर्न आहे ना त्याला पहिलेच नाही फरक आहे ना बरं का ताई इकडे एक नवीन पॅटर्न आलाय तिकडे सासूच नाहीये एकदम ओरिजिनल दाखवू बरं तो कोबरा नाही रे म्हणून परवडणार नाही काय तुम्हाला हो येणार आहे वाले 50च्या पुढचा तुम्ही काय कोणी वाटते का तुम्हाला हेही आहेत म्हणा काय काय करतात काय आता तुम्ही मी ना बीसीएस केलंय आणि जॉब पण करते अहो मग हा सुटेबल आहे सॉफ्टवेअर वाला आहे शिवाय देश असतो तुम्ही विचार करूच नका ताई घेऊन टाका आणि घेऊया ना बाबा सेल लागलाय पण माघारी येईपर्यंत मला शिल्लक राहिल्याची गॅरंटी नाही हो मध्ये हॅपी काही आम्हाला धंदा करायचा आहे पुढचं गिरायक आलं माल पसंत पडला तर नाही कसं म्हणणार घेऊया ना घेऊया बोला कोणता घेताय
अरे फका फका पाय काय हलवतोय सरळ उभा राहा. जीवनसाथीचं 21 अपेक्षित वाचलंयस ना मी. मध्ये आधी तर उलट सिलेबस, जीन्समध्ये आधी तर रिवाइज सिलेबस. जीवनसाथी.com वर मी कालच फेसबुकवर क्रेडिट कार्ड पाठवली तुला. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुला म्हणजे तुला म्हणजे मिळाली मला छान बोलतोय. थँक्यू. चिंता करू नको. तशा तुला पाहिल्या तू करायची सुरुवात. कॉन्व्हेंट का मराठी दोन म्हणजे आई आणि बहीण. काही दोन म्हणजे घरका मला आणि स्वयंपाकाला. मग मी काय करणे एकट्याकडे म्हणजे आयदर सकाळचा ब्रेकफास्ट तर रात्रीचा. रात्रीचं आवडलं तरी चाललं. लग्नानंतर जर माझं आणि तुझ्या इथं भांडण झालं तर बाजू कुणाची घेशील? बस रात्री झोपताना फॅन लागत नाही ना. म्हणजे रात्री झोपताना फॅन लागत नाही ना. नाही छान नाही लागत. इतकी आमच्या घराला हो परांजपे मी तिला 2 BHK ते कार्पेट येतं. हा 985 स्क्वेअर फीट. 985 स्क्वेअर फीट. हा बघ पॅकेज 12. पॅकेज भरू दे. हातात किती येतात ते विचार. हातात किती येतात आणि 72,385 रुपये. यापूर्वीची अफेअर्स वगैरे एक पिरियड 2 कॅज्युअल 2 ग्रह. तसंच तुला आजकालची म्हणजे महागाई एवढी वाढली की ते भाजी वेगळी. शेवटचा प्रश्न पास झालेला आहे. ही चर्चा आता आपण इथे मुलांना मिळतायत 18पैकी 11 गुण, मुलीला मिळतायत 18पैकी 11 गुण. म्हणजे दोघांचे जुळतायत 36, 25, 22 गुण. आता मी थेट जातोय मुलाकडे विचारायला की त्याची आवाज प्रतिक्रिया काय आहे. मुलगा हसतोय पण तो काहीच बोलत नाहीये. मी बघतोय मुलीकडे विचारायला की तिची प्रतिक्रिया काय. मुलगीला ती अतिशय गोड लागते पण ती देखील गप्प आहे. मुलगा गप्प, मुलगी गप्प. त्यामुळे आता ह्याचा फैसला करायचा आहे तुम्हाला, जनता जनार्दनाला. फरक आहे एक लोकशाही देश. माफ करा, भारत आहे एक लोकशाही देश. आजचा आपला सवाल, हा मुलगा आणि ही मुलगी एकमेकांना अनुरूप जोडीदार आहेत का. आपलं उत्तर ए हो, बी नाही, ती फरक पडत नाही. 36 या नंबरवर. आता मी थेट जातोय संध्याकाळ योगा सेंटरमध्ये बघायला की तिथे कोणत्या प्रकारची योगासने घालायला शिकवली जातात. विवाहित मुलींचं आयुष्य म्हणजे मत्स्यासनापेक्षाही अवघड. आणि आजकालच्या मुली पण काही मोजक्या असणांचा नियमितपणे सराव केला की घराचा कब्जा आपल्या हातात असतो. चला तर मग संगीतांना वैदर करू.
आहोत. काय करणार आहोत? नमस्काराचं नाव बोल. हा सर्वप्रथम दीर्घ श्वास घ्या. सोडा. खाली बघा. समोर आपल्या सासूचे जाड दूर पाय दिसतायत. नाही सर घ्या ना. मला बसून घ्या. तीन घ्या. चला. 1 2 3 4 5 स्माईल. हे आपण जलदगतीने करणार आहोत. 1 2 3 4 स्माईल. शाबास. आता उखाणा पण. तुम्ही शिकवलं नाहीये. Come on, girl. विचारलेले प्रश्न कसे सोडवायचे ते काम मी तुम्हाला शिकवले. आता नेक्स्ट ए दांडिया. विचारलेला प्रश्न नीट ऐकायचा आणि व्यवस्थितच सोडवायचा. कळलं? पहिला प्रश्न. काय शिकलाय? BA इकॉनॉमिक्स. बोर्ड. क्लीन बोर्ड झालाय तू. अरे किती माती खाशी. काय सांगितलं होतं? उत्तर असायला पाहिजे की समोरचा गडबडला पाहिजे आणि स्वतःविषयी कमीत कमी माहिती मिळाली पाहिजे. लक्षात ठेवायचं. परत काय शिकलाय? शिक्षण ना तसं सगळं पुण्यातच झालं. शेवटी विद्येचं माहेरघर आहे पुणे. पुढचा प्रश्न. नोकरी कुठे करतोस? मोठा माणसांचे काय हाल चाललेत सध्या आणि दादांचे भाव पण किती वाढले. सुपर. एक्सलंट. फॅन्टास्टिक. पण व्यवस्थित बोल झाला की तुम्ही. अरे माणसा जागांचा विषय कोणी करायला सांगितला? जेव्हा डोक्यावर काही नसतं ना तेव्हा डोक्यात काहीतरी ठेवावं माणसाने. काय सांगितलं होतं? उत्तर असं द्यायचं की विषय तिथेच संपला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न अतिशय महत्वाचा. महिन्याला पगार किती मिळतो? मी आणि माझी होणारी बायको आणि तिच्यापासून होणारी सगळी मुलं त्यांच्या भौतिक, नैतिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि इतर सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा आशादायी चित्राला ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. वाटतच मला. आता एक काम करा. ही दिलेली ट्रीटमेंट 2 आठवडे घ्या आणि मग मला भेटायला या. ओके? यांचं काय? बाबा मी कसं सांगू? तुमच्यापासून काहीही लपून ठेवायचं नसतं. सांगून टाका. डॉक्टर मला खूप त्रास होतो. माझा आत्मविश्वासच नाही होत चाललाय. तर मला माझ्यावर शंका निर्माण व्हायला लागली. बरोबर स्वतःच्या याच्यावरच शंका निर्माण तुम्हाला काय जाता येत ना जास्त जळतो ना अजून जमतच नाही. त्यांच्या लहानपणी कधी शंका नाही काय तुम्हाला? लहानपणी कशी येणार? 6 महिने झाले ना स्थळं बघायला लागून. स्थळं. हो स्थळं. तो प्रॉब्लेम आहे तुमचा. मला वाटतं यांच्यातच काय
हो हेच ते त्यांचं लग्न जमत नाहीये. वाटलंच हात बघ. वाट लागली. काय झालं डॉक्टर? ते वरून तिसऱ्या घरात एक डॉट दिसतोय का? हो ना, त्याच्या खालचा. हा राहूचा ट्युमर एवढं झालाय तुम्हाला. त्याच्या खालची एक आडवी रेष दिसतीये का? अहो ती नाही, त्याच्या उजवीकडची. मंगळाचं इन्फेक्शनही झालेलं आहे. बापरे. काय करायचं डॉक्टर? ही आमची कोण दिली यांना? डॉक्टर जाते अहो काहीच फरक पडत नाही. कसा पडला? त्यांचं टेक्निक चुकतं ना. ते पत्रिका फक्त एका बाजूनी बघतात. मी दोन्हीकडनं बघतो. आता एक काम करा, ती आमची घ्या आणि फेकून द्या. मी तुम्हाला एक फर्स्ट क्लास नवीन रत्न पुस्तक करून देतो. उद्यापासून ते घालायला लागायचं आणि फक्त नावणी करताना पण कसं घ्यायची. वेगळी कसं घेतलं मला कळतं, मी त्यांची बिलं मागून. जमेला वाचत लग्न नाही अवघड. काळजी करू नका. आपण लगेच 16 सोमवार आणि 9 साथी थेरपी सुरू करून टाकू. कोणी नाही आला तर एक छोटंसं राहू रिमूव्हल ऑपरेशन करून टाकू. काही प्रॉब्लेम येणार नाही. पोरगी पटेल, लग्न होईल. बघा. थँक्यू डॉक्टर. तुमची फी? ती बाहेर द्यायची. त्याशिवाय तुम्हाला ते सोडणार वधूवर मेळाव्याचे निमंत्रण माननीय आमदार श्री आप्पासाहेब जाधव उर्फ बंटी भाऊ यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आपल्या मतदारसंघामध्ये घराच्या घरं आणि गावाच्या गावं जोडल्यानंतर डायरेक्ट लोकांची मनाच्या मनात जोडण्याचा हा जो काही उपक्रम बंटी भाऊंनी हाती घेतलेला आहे त्याला तोड नाहीये हे मी बंटी भाऊंना या ठिकाणी सांगू इच्छितो. आता मी बंटी भाऊंना आव्हान करतो त्यांनी स्टेजवर यावं, 2 शब्द सांगावे आणि मार्गदर्शन करावं. बंटी भाऊ 2च शब्द आहे ना आपला बंटी. माझ्या समस्त बंट्यांनो आणि पब्लिक लेडीज पब्लिक एवढ्या मोठ्या संख्येने बघून मला लय आनंद व्हायला नाही. आज हा बंटीबाईचा उभा आहे, पण 10 वर्षापूर्वी या बंटीबाईला बाजारात काय बी किंमत नव्हती. बापाला पण घरात नाही. दुसऱ्या मुलाची बाप पोरी देत नव्हते. आपलं पण डोकं हल्लं, ठरवलो नेता बनू, नेता झालो, पैसा आला, पोरगी पण दिली आणि आज ह्या टायमाला घरामध्ये एक छोटा बंटी खेळाला. माझ्यासारखी बिकट परिस्थिती ह्या लेकरा बाळांवर येऊ नये म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी हा कार्यक्रम ठरवलेला. पटापटा पोरी बघा, लगीन करा आणि ह्या देशाला अजून बंटी नोकरी उपलब्ध करून द्या अशी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय मॅडम आणि बंटी भाऊचं परमिशन डायरेक्ट पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. काय बंटी भाऊ? चला लेडीज पार्टी पासून कोणी पहिलं आणा सॅम्पल स्टेजवर. तिथं शेतकऱ्याला बोल लागलेला आहे त्याच्या फ्रंट प्रोफाईल ओके. चला साईड प्रोफाईल दाखवा. बंटी भाऊ लागले का काय?
अहो ते बंटी भाऊ ऑलरेडी दुखलं आहे. तुम्ही इकडल्या अंगाने वळून तिकडे प्रोफाईल दाखवा. झालं का बघून? झालं. चला या आता फ्रंट. नाव वय खरं वय रंग उंची बांधा शिक्षण नोकरी स्वयंपाक पंजाबी चायनीज हा म्हणजे महाराष्ट्रीयन सोडून सगळंच येतं. गाणं चला कॅन्डिडेट नंबर 1 साठी कोण कोण बोली आपल्याला उंच गोऱ्या. अरे आधी नंबर नंबर उंच गोरा नोकरी 5 लाख. शबा अजून कोण उंच गोरा नोकरी 6 लाख. 1 गुंडा प्लॉट. आता बाबा तू खाली लावताय का बोले. उंच गोरा नोकरी 7 लाख. 1 प्लॉट आणि 1 फ्लॅट. आणि शबा आणि कॅन्डिडेट नंबर 1 चा सेटिंग झालेला आहे. हाताला धरलं ग म्हणते मेहमान को नाच के दिखाएगा. अपना जलवा दिखाएगा. वाह मेरे जमुले. हम तो जमुना की नहीं खूब खुशहाल पहले से ही हम सालों खुशहाल हैं. काय हो काय शिकलाय तुमचा जमुना. मी की नाही आमच्या जमुनाला बोलले की तो काहीतरी डिफरंट होता म्हणून त्यांनी प्री कॉम्प्युटर आणि MBA केलं. काय तुमच्या जमुन्याला किमतीवाले पैसा ते होते पण काय बोल मी म्हटलं नाही ना जमुना आपल्याला फुलच पाहिजे. 12 हे तर त्या मागच्या सिग्नलवरच्या जमुन्याला पण होते. तुमचा काही नवीन आयटम करत असेल तर बोला. जमुरे मेहमान ने तुझे ललकारा है. बोल क्या क्या करके दिखाएगा. ड्राइवर बनेगा. बनेल का शाबाश. खाना बनाएगा. आवडतो डॉमिनोज पिझ्झा. पिझ्झा जमुन्या तू माझ्या शॉपिंगचा बॅग दिसायची. हो तुमच्या मुलीकडे बघशील. तुम्हाला बाकी सगळं छान आहे पण तुमच्या काही अपेक्षा वगैरे आमच्या काही अपेक्षा नाही. काही आपली नाही होत पण आमच्या जमुन्याचे ट्रेनिंगवर एवढा खर्च केला तेवढा नकोच मला म्हणजे झाला. बोला काय करायचंय. पण ते खर्च स्वभावातून. जल्दी बताओ हमारा जमुना 1 हफ्ते में उड़ेगा. अमेरिका जाएगा. NRI बनेगा. लिमिटेड पीरियड ऑफर. ठीक आहे पसंत आहे आम्हाला तुमचा जमुना. आम्हाला पण तुमची मुलगी पसंत आहे. ठरलं तर मला जमलं तर
रिटर्नने त्याला काही वाईट सवय नाहीयेत ना, खात्री करून घ्या. काही लफडं वगैरे नाहीये ना. त्याच्या मुली म्हणजे काय हो, मी हुंडा घेणार नाही असं कळलं, पण लग्नाचा सगळा खर्च त्यांना करायला सांगा. सगळा खर्च आपण करायचा, निम्मा करायचा का, आणि रिसेप्शन पण द्यायलाच हो. आणि माणसानाचं काय अधिक सांगायला सांगा. आम्ही मुलगा खऱ्या मुलीवर जायचा जमाना आलाय. हे मानपानाचं काय घेऊन बसले. मी तर म्हणतो सरळ रजिस्टर लग्न करा. रजिस्टर काय करा, शेवटी संस्कार महत्वाचे. संस्कार महत्वाचे ना, म्हणतात ना आपल्या बुरुडवाडीतच राहायला हवं. हो, साध्या माणसांचा गोतावळा घेऊन त्या बुरुडवाडीत कोण जाईल मारायला. 600 300 वर एक माणूस येऊ देणार नाही. अरे काय जागिरी लागून नंतर करायचा. अहो नंतरचा कशाला, घोडच मोठं चांगला मोठं की नाही नको. अहो साहेब पण दुसऱ्याला लागतं ना बघा, डेकोरेशन वगैरे भरती काहीतरी काय म्हण कुठला मुलगा तुलाचा हो, मुलीचं लग्न ठरलंय ना तुमच्या. नाही अजून, माझी मुलगा शोधा. हा कसला विचार काय, आपण मुलगा मिळतो हो पाहिजे तेव्हा, चिंता फार काही केल्या मिळत नाही. करायची सुरुवात पाहिजे पाहिजे आपल्याला आधी सांगून होतोय. शिस्त फक्त माणूस चला एप्रिल मे कोण आहे जायचं बघा बाई, ऑलरेडी समजा फुल आहे. दादा पाहिजे गेलो. चला अहो बाई, मी काय खवडतोय का, लाईन बघ आता युनिव्हर्सिटी पुढे आज घेऊन आहे का इंग्लिश म्हणजे कळत नाही वाटत तुम्हाला. एप्रिल फुल दहा जून सकाळच्या 10 जून सकाळ माझ्या आम्ही फोन करून बुक केला होता. अरे फोन करून बुक करायला का, बालगंधर्वाचं तिकीट आहे का. माझा छापा विचारलाय तुला, तुझा काका छापा पडलेला आहे, तुम्ही चेंज केलाय.
काय मग भाऊ कोणत्या अहो ऍडजस्ट कसा करायचा अहो मॅनेजर मी काय म्हणतो मुहूर्त असतो ना मुहूर्त ऍडजस्ट करायचा सकाळचा तुम्ही काय काम राहिलो पिन ड्रॉप सायलेंट बघा घासून द्या तुमचा मावशी अहो मावशी 11 तुमचा करा 11 सकाळ तुमच्या पुढे मावशी बाळाच्या बाबतीत तुमचं का भरला का काय केली तर मुलीचे मामा हॅलो मुलीला घेऊन या पटकन अहो मोठा निघून चाललाय कुठे वराती काय नाही गुरुजींना लग्न लावायला जायचं नाही काहीतरी गुरुजी रमाबाईंचं लग्न झालं नेमकी चालत माझी सासू बसून पडली मी काय म्हणते गेलो पण चांगली साडी पाहिजे का त्यांची मला वाटत होती तुम्ही काढली बरं रविवारात म्हणतात आणि खपत ठरवू नका मला बघा काय ती आता गायली ती म्हातारी कोण मुलीची आजी असावी नाही मुलीची आजीच आहे मी ओळखतो पर्सनली या वयात पण आवाज एकदम जबरदस्त हा ठीक होता नाही म्हणजे एकदमची काही सल्ला हो सोडलं काय काय वय काय असेल बाईंचं 70 असेल वाटत नाही किती वर्षांनी अजूनही तुम्ही भांडारा पट्टी काय म्हणतोय पट्टी छोटे सरकार हो मी ना इंजिनिअरिंगला आहे का वा तुम्हाला मुलगी नीरजा गोड आहे हो मुलगी मुलगा छान मिळाला नाही तुम्ही ना हो असं काय करताय माझा भागचा नाही का तो साने जोशी देव लग्नम सुगंध देव ताराबलम चंद्रबलम देव विद्याबलम दैवबलम देव लक्ष्मीपते देवं स्मरामि सावधान शुभ लग्न
नाही हे गप रे 1757 गडबड 1758 गडबड 1759 गडबड 1760 नाही एकच पिवळा धागा उडलाय अरे तो पिवळा धागा पिवळ्या धाग्याला अरे हे काय आहे? पिवळ्या धाग्याला लाल काय बांधलाय मग लालला काय बांधलं अरे बापरे ते सगळं विश्वास झालं रे हे सूर्य पृथ्वीवर लाईट टाक पटकन 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 थांबा. अरे बापरे ते बघ ते बघ ते बघ पिवळा ड्रेस पांढरा शर्ट आपली साडी पोपटी शर्ट डिस्क्लेमर सांगितला होता खरे आधी नाही नव्हता आता माफी मागू पृथ्वीवासियांना लग्नाच्या गाठी बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट गेली 800 कोटी 70 लाख वर्ष अतिशय इमाने इतबारे आम्ही करत आलो आहोत. पण जर कधी चुकून इकडचे धागे तिकडे आणि तिकडचे इकडे झाले असतील तर ते गिरी सगळ्याचं आणि आपल्याकडे कसं असतं लग्नाच्या गाठी एकदा बांधल्या की त्या पाहिल्याच तेव्हा आता 7 जन्म ह्या ऍडजस्ट करून Mutual bonds are subject to market risks. Please read the offer documents. God,